तर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत। सुरेश धस यांनी तर थेट आपला गेम करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हटलेलं आहे, ज्यामुळे मस्साजोग प्रकरण मागे पडेल। याविषयी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नेमकं काय वाटतं याविषयी चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर आमच्याशी बोलण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे त्यांच्या सोबत आहेत। थेट तिकडे जाऊयात। निश्चितपणे सुरेश धसांनी आज स्पष्टपणे आरोप केलेला आहे की 25 दिवसापूर्वी झालेली ही भेट आज व्यवस्थितपणे पेरली गेली, एक षडयंत्र केलं गेलं जेणेकरून मस्साजोगचं प्रकरण मागे पडेल आणि वेगळ्या प्रकरणाला जन्म दिला जाईल, हा आरोप केलेला आहे। मात्र या एकंदरीतच प्रकरणामध्ये मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना काय वाटतं याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः धनंजय देशमुख या ठिकाणी। दादा, अण्णांनी भेट घेतली, 25 दिवसाआधी भेट घेतली, मात्र ती काल मुद्दामून पेरल्या गेली जेणेकरून संतोष अण्णाचं प्रकरण मागं पडावं, परंतु ते मागं पडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी मांडली। आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे मी काल भेट घेण्यासाठी गेलो होतो। थेट नाव घ्यायचं कारण असं की समाज आणि दादा हे प्रकरण कुठंच मागं पडू देणार नाहीत। या आरोपींना शिक्षा होईपर्यंत हे कुठंच कुणी समाज किंवा कुठलाच समाज घटक थांबणार नाही। आणि याच भूमिकेत जे असतील, जे लोक आहेत, त्यांची पण तीच भूमिका आहे आणि आम्हाला अपेक्षा देखील ती आहे, आमची मागणी देखील ती आहे आणि ती रास्त आहे। तुम्ही अण्णांवर कालपासून सांगताय की अण्णावर आमचा विश्वास आहे। नाही, आम्ही सांगतोय की मला प्रामुख्याने विचारलं गेलं की भेटी दरम्यान काय चर्चा झाली, काय बोलणं झालं, तर मी त्यावर काही बोललो नाही। मला माहीत नव्हतं, काल मी प्रवासात होतो, दादांकडे चाललो होतो, मला फोन आला, त्यावेळेस मी दादांकडे जात होतो, जवळजवळ पोचलो होतो। तर मी म्हणलं की ते न्यायाच्या भूमिकेत आहेत। आता भेटी दरम्यान काय झालं हे मी त्यांच्या चर्चा नाही केल्यामुळे मला काही सांगू शकत नव्हतो मी की काय चर्चा झाली, पण मी हे मांडलं की ते भूमिकेत आहेत, होते आणि आम्ही पीडित कुटुंब आहोत, आम्हाला न्याय पाहिजे। मग तो न्याय करताना म्हणजे विविध समाज घटकातील लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि शेवटचा पर्याय, पहिला पर्याय जिथून हे प्रकरण सुरू झालं, मनोजदादा ज्यावेळेस इथं आले, रस्त्यावर बसले, 7-8 तास त्यांना रस्त्यावर बसावं लागला, FIR करावं लागला आणि तिथून झालेली सुरुवात ही शेवट ह्या आरोपींना फाशी होईपर्यंत जाणार आहे। म्हणून आम्हाला समाजात ते सगळे घटक येतात आणि दादा यावर आम्हाला ठाम विश्वास आहे। आरोपीला 100% फाशीची शिक्षा झाल्याशिवाय कोणी थांबणार नाही। यांनी भेट घालून दिली ते बावनकुळेंनी पण आज स्पष्ट केलेलं आहे, भेट झाली पण अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आम्हाला दुसरा आमचा हेतू काहीच नाही ना, आमचा हेतू तेच आहे की आमच्या न्यायाच्या भूमिकेत जे लोक आहेत त्यांनी ठाम राहावं, आमचं पण तेच आहे। त्यांनी तसं व्यक्त झालेत तर आम्हाला आमची भूमिका पण तीच आहे, गावकऱ्यांची। गाव सगळं ठाम आहे, समाज ठाम आहे, दादा ठाम आहेत, आम्ही तेच मागतोय की तुम्ही सगळे ठाम राहा आणि आम्हाला न्याय द्या। पण अण्णांनी स्पष्ट सांगितलं की माझं नाव बाहेर मुद्दामून काढलं गेलं, भेट झाली होती आणि ही सगळी चर्चा घडून आणण्यामध्ये मस्साजोगचं प्रकरण मागं पडेल असं त्यांनी आरोप केलेला आहे, माहिती दिली। तुम्हाला वाटतं की हे वेगळं प्रकरण काढून देशमुखांचं प्रकरण कमी करायचा प्रयत्न होतो? नाही, मस्साजोगचं प्रकरण ही हत्या झालेली आहे, हे कशानंच भरून येणार नाही, मागे पडणार अजिबात मागे पडणार नाही, बिलकुल मागे पडणार नाही। आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी कुटुंबीय म्हणून आमचं गाव सगळं पूर्ण म्हणजे एकोप्यानं आम्ही जे राहतो त्याची जी शक्ती आहे गावाची, गाव, समाज आणि दादा हे असं कॉम्बिनेशन आहे, ते कधीही तुटणार नाही। पण आता तुम्ही CID ऑफिसला जाताय, काय कारण? काही जे माझ्या भावाचे जे काही चप्पल काही जे आहे ते व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं गेलेलं आहे। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी की आता कुठलंही प्रकरण जे आहे मस्साजोगच्या प्रकरणाला दाबू शकत नाही आणि अण्णा सुरेश अण्णा धस हे एका भूमिकेत आधीपासून आहेत, त्यांनी त्याच भूमिकेत राहावं आणि ते त्याच भूमिकेत राहतील असा विश्वास सुद्धा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे।